जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना, ठाण्यामध्ये काढा, मुंबईला आणून मोर्चा काढा. ते करत नाहीत तुम्ही. माझं स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे मागासवर्गीय, सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय यांना न्याय मागण्यासाठी मी मोर्चे काढायचे का? सरकार जोपर्यंत लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत न्याय देणार नाही असं म्हणायचंय. या सरकारला न्यायाची चाड राहिलेली नाही आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही, मी कधी करत पण नाही. अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही, ढोल वाजवताना असे माना हलवताना. न्याय तो परफेक्ट आहे एकदम. आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे. कुठली स्पेस? तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता? तुम्हाला जेव्हा मीडियाचा एम माहिती नव्हता ना तेव्हापासून मी मीडियामध्ये येतोय. हे टीव्ही सुरू झाले ना 97-98 वगैरे साली, तेव्हापासून मी टीव्हीवर आहे. मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले. अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल? अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची? अक्षय शिंदेचं कुठेही मी गुणगान गायलेलं नाही. तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीचं काम करून 4 फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चा खून झाला, स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काउंटर झालेला नाही. हे टीव्ही सुरू झाले ना 97-98 वगैरे साली, तेव्हापासून मी टीव्हीवर आहे. ते मला सगळं सांगू नका. मी काय असं ते वाजवत असं मानाबिना हलवत नाचत नाही. मी आपलं जे आहे तो अटॅक स्ट्रिक्ट करतो. मला कुठलीही ते असं काहीतरी असे मानाबिना हलवत मग ते असे अमिताभसारखं करत वगैरे मला काही करायचं नसतं. मी जे बोलतो त्याच्यावरती माझं सगळं चालतं आणि माझं वैचारिक असतं.